मित्रांनो, हरे कृष्णा. मित्रांनो, आज खूप महत्त्वाचं आपण बोलणार आहोत. आज आपण पाहतो की 97% लोक असतात आणि 97% लोकांच्या मोबाईलवरती आपले भगवंताचे स्टेटस लावलेले असतात, श्रीकृष्णाचे स्टेटस लावलेले असतात, पांडुरंगाचे स्टेटस लावलेले असतात, श्रीरामाचे स्टेटस लावलेले असतात, कर्माचे स्टेटस लावलेले असतात. दिवसभर आपण पाहतो भगवंताचे स्टेटस लावतात सकाळी लोक, आणि परंतु दिवसभर काय ते तसे वागत नाहीत, राहत नाहीत. आता भगवंताकडे काय मोबाईल नाही आपले स्टेटस पाहण्यासाठी. भगवंत काय पाहत असतो तर भगवंत कर्म पाहत असतो. भगवंत सांगत असतात की कर्म चांगले करा. मोबाईलला किती स्टेटस लावले तर भगवंत पाहत नाही, कारण भगवंताकडे मोबाईलच नाही आपले स्टेटस पाहण्यासाठी. फक्त भगवंत काय पाहत असतो तर आपले कर्म पाहत असतो. कर्म चांगले करा भगवंत सांगत असतात. परंतु मोबाईलला स्टेटस ठेवतात, परंतु दिवसभर कर्म काही चांगले करत नाहीत. तशा लोकांना भगवंत काय म्हणतात माहिती आहे का? गीतेमध्ये तशा लोकांना भगवंत सांगतात की ते मिथ्याचारी असतात, ते दांभिक असतात. ते लोक काय असतात? इंद्रिय तृप्तीच्या वेगानं ते आवरून धरत नाहीत. स्टेटस लावतात किंवा मी भगवंताचा भक्त आहे असं दाखवतात, परंतु ते इंद्रिय तृप्तीच्या वेगानं आवरून धरत नाहीत. इंद्रियाला संयमित करत नाहीत, इंद्रियाला वश करत नाहीत, मनाला वश करत नाहीत, इंद्रियाला निग्रहित करत नाहीत, संयमित करत नाहीत. ते त्यांचं दिवसभर जे कार्य करतात ते करतात, परंतु सकाळी स्टेटस भगवंताचे लावतात, परंतु दिवसभर भगवंतास्वरूप वागत नाहीत. म्हणून तशा व्यक्तीला भगवंत गीतेमध्ये म्हणतात की तसे लोक हे मिथ्याचारी असतात, तसे लोक हे दांभिक असतात असं सांगितलं भगवंतांनी. त्या लोकांसाठी काय, भगवंताचा मी भक्त आहे असं दाखवतात, परंतु तसे वागत नाहीत, तसे कर्म करत नाहीत, कर्माचे स्टेटस ठेवतात, परंतु तसे वागत नाहीत. तशा लोकांना गीतेमध्ये भगवंताने सांगितलेलं आहे की ते दांभिक असतात, ते मिथ्याचारी असतात असं भगवंताने सांगितलं. त्या लोकांना ते नाव ठेवलेलं आहे भगवंताने.